तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. सर्वांचा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय काय, की अग्निपंख जी एक्झाम आहे ती आपण देतोय, सर्वजण द्यायला उत्सुक आहेत. त्याची फीस किती काय हे सर्व गोष्टी तुम्ही मला म्हणतायत, की सर आम्हाला सांगा अशी फीस किती आहे, दादा आम्हाला सांगा काय आहेत काय नाही. पण आता या अग्निपंख एक्झामचा सिलेबस, तुम्हाला बुक्स वगैरे हे सगळं मी टाकलेत. पण सर्वात मोठा प्रश्न उपस्थित राहतोय, सिलेबस काय. आता सिलेबस काय, त्याचबरोबर जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. या लेक्चरमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या सगळं काही मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि अजून कोणत्या एक्झाम्स बद्दल तुम्हाला डिटेल्स हव्यात, ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायच्यात. तर आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. बघा, आता जे काही आपल्या अग्निपंख एक्झामचे जे काही विद्यार्थी आहेत, जे काही त्यांना त्याच्यासाठी अप्लाय करतायत, यांच्यासाठी ज्या वर्गात ते आहेत त्या वर्गाचा सिलेबस तर त्यांना द्यावाच लागणार आहे, म्हणजे अभ्यासावं लागणारच आहे. आता त्यांचे आपल्याला सांगितल्याप्रमाणे काय, ऑगस्टमध्ये काय करणार आहेत, ते आपल्या ईमेल्सवर आपले बुक्स टाकणार आहेत आपल्याला, बरोबर, पीडीएफच्या माध्यमातून. मग त्याच्यानंतर अभ्यास त्याच्या आता ऑगस्ट पर्यंत आपण करायचं तर करायचं काय. भरपूर जणांनी फॉर्म वगैरे भरलेत, पण आता नेमकं त्याच्यावर करायचं काय. तर आता तुम्हाला करायचं काय, की फक्त ज्या वर्गात तुम्ही आहेत त्याच वर्गातला अभ्यास तुम्ही काय करायचा आहे, कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे तुम्ही ज्या वर्गातला फॉर्म भरलेला आहे, ज्या वर्गावर तुम्ही आहेत, म्हणजे तुम्ही 5वी ला 6वी जर असाल तर त्याचाच अभ्यास तुम्ही काय करायचा आहे, कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे त्याच अभ्यासावर निगडीत तुम्हाला 50% सिलेबस तो असणार आहे. 50% तुमच्या अभ्यासावर सिलेबस तुम्हाला तोच असणार आहे. मग त्याच्यानंतर 50% कोणता वेगळा सिलेबस, तर हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या फक्त. 50% सिलेबस कोणता वेगळा असणार आहे, तर व्यवस्थित इकडे लक्ष द्यायचं. फक्त 50% जो वेगळा सिलेबस आहे, आता आपण त्यांच्या ऑफिशियल साईटवर जाऊयात. आता जर आपण अग्निपंख हे टाईप केलं तर व्यवस्थित आता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय गोल्डन अपॉर्च्युनिटी चान्स आहेत, हेही मी तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या सांगतोय, लक्ष द्या. आता अग्निपंख एक्झाम या साईटवर जर आपण गेलो, तर आता इथे तर हे सर्व डिटेल्स तुम्हाला कळालेलेच आहेत, बरोबर. स्कॉलरशिप डिटेल्स वगैरे हे त्यांचं काय मुख्य पेज आहेत. आता स्कॉलरशिप डिटेल्स आहेत, इथे तुम्हाला दिलेले आहेत. आता इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे काय, की इथे बघा, तुम्हाला फर्स्ट टू फोर्थ, फिफ्थ टू एट, 9 टू 10 हे सगळं काही तुम्हाला व्यवस्थितरित्या इथे दिलेलं आहे. कोणतं काय बक्षीस भेटणार आहेत, काय नाही भेटणार आहेत. त्याच्यानंतरच तुम्ही खाली जर गेले, निगेटिव्ह सिस्टम्स वगैरे तुम्हाला इथे बघायला भेटेल. आता इथे तुम्हाला 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला सांगत होतो, तीच महत्वाची गोष्ट आहे. 9वी आणि 10वीचे विद्यार्थी जे आहेत त्यांना काय भेटणार आहेत, त्यांचं जे 11वीला जे एक्झाम देणार आहेत, 11वीचे विद्यार्थी म्हणजे 10वीचे विद्यार्थी जे 11वीला जात आहेत, ते जर ह्या एक्झामसाठी अपेअर करतायत, तर त्यांना ग्रॅज्युएशन होऊपर्यंत म्हणजे 10वी नंतर 11वी, 12वी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर 5 वर्ष त्यांना 1-1 लाख रुपये भेटणार आहेत. प्रत्येक वर्षी त्यांना 1-1 लाख रुपये दिले जाणार आहेत. स्कॉलरशिप इज अॅन्युअल रिन्युएबल सब्जेक्ट टू फुलफिलमेंट ऑफ कंटिन्युएशन कंडिशन्स. आता काय करावं लागेल, प्रत्येक वर्षात त्यांना एक्झाम द्यावं लागेल. प्रत्येक वर्षी त्यांना काय, जे राहण्या खाण्याचे अलाउन्समेंट असतील, मग नंतर एक्झाम फी असेल, काही गोष्टी असतील, त्याच्यासाठी त्यांना काय 1-1 लाख रुपये ते देणार आहेत. आता बघा, 10वीच्या बद्दल तर तुम्हाला कळालं, की 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन होईपर्यंत 1-1 लाख रुपये भेटणार आहेत, बरोबर. तर त्याच्यानंतर अग्निपंखची आता ही एक्झाम आहे. आता याच्या आपण डिस्कस करत होतो, काय येणार आहेत, सिलेबस तर तोच येणार आहेत, बरोबर. सिलेबस व्यवस्थितरित्या आपल्याला जो सांगितला आहे, म्हणजे ज्या स्टँडर्डला आपण आहेत त्या स्टँडर्ड पर्यंत आपल्याला त्याच्या स्टँडर्डचा सिलेबस आपल्याला येणार आहे, जो आपण तिथे भरलाय. त्याच्यानंतर आता ही ऑफिशियल एक वेबसाईट आहे, त्याच्यावर काय आहे, की बघा, अग्निपंख स्कॉलरशिप 2026 ऍप्लिकेशन फॉर्म, एक्झाम डेट, एलिजिबिलिटी अँड अमाऊंट, हे सगळ्या गोष्टी याच्यावर काय अवेलेबल आहेत. आता ही जर वेबसाईट तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही तर कमेंट बॉक्समध्ये जो ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याच्यावर जायचं आहे आणि त्याच्यावरून तुम्ही काय करायचंय, आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, तिथे तुम्हाला ही लिंक भेटून जाईल. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे, व्यवस्थित बघायचं आहे. याच्यामध्ये तुमची पात्रता काय आहे ते सगळं व्यवस्थित इथे त्याच्याबद्दल डिटेल्स दिलेले आहेत. आता याच्यामध्ये ऍप्लिकेशन डेट दिलेली आहे, स्टार्ट डेट किती 15 फेब्रुवारी 2026, लास्ट डेट आहेत 31 मार्च, लेट फीज 1 एप्रिल पासून तर 15 एप्रिल पर्यंत. इम्पॉर्टंट, आता
स्कॉलरशिप अमाऊंट अँड बेनिफिट्स दिलेले आहेत. काय? 1ली ते 4थी 1 लाखापर्यंत, 2 लाख, 5 ते 8 लाख, बरोबर. क्रायटेरिया दिलेले आहेत. आता हाऊ टू अप्लाय दिलेले आहेत. या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आता बघा, अग्निपंख स्कॉलरशिप एक्झाम पॅटर्न 2026, तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे टोटल ऑब्जेक्टिव्ह राहतील, टोटल क्वेश्चन 80 मार्क्सला, ड्युरेशन 90 मिनिटं आणि एक निगेटिव्ह मार्किंग. आता इथे दिलेलं आहे तुम्हाला सिलेबस ओव्हरव्ह्यू फॉर 2026, जो तुम्ही वाट बघत होते. मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे. मॅथमॅटिक्सचा काय? तुमचा तो सिलेबस तर तुम्हाला येणारच आहे, त्याचबरोबर अजून एक्सटर्नल काय येणार आहेत? 50% नंबर सिस्टम, फ्रॅक्शन्स, इम्पॉर्टंट टॉपिक सांगतायत. याचा तुम्ही अभ्यास करायचा. याचा अभ्यास पण कुठे करायचा आहे? संध्याकाळी 6 वाजेपासून तर 7:30-8 वाजेपर्यंत हे लेक्चर्स आपल्याच चॅनलवर घेतल्या जातात. सर्वांनी ग्रुपवर जॉईन व्हा आणि लवकरात लवकर यासाठी स्कॉलरशिपचे चालू आहे लेक्चर्स, पण स्कॉलरशिप मध्ये हेही शिकवल्या जातात. नंबर सिस्टम, फ्रॅक्शन्स, रेशिओ अँड प्रपोर्शन, अल्जेब्रिक बेसिक, जॉमेट्री, डाटा इंटरप्रिटेशन, या सगळे टॉपिक्स काय आहेत? सगळ्या एक्झाम्स मध्ये असतातच, म्हणून तेही लेक्चर्स तुम्ही काय करायचे? अटेंड करायचे. या सगळे नंबर सिस्टम म्हणजे काय? संख्या व संख्यांचे ज्ञान, फ्रॅक्शन्स आहेत, अपूर्णांक आहेत, रेशिओ अँड प्रपोर्शन आहेत, या सगळ्या गोष्टी काय तुम्हाला तिथे असतातच. त्याच्यानंतर सायन्सचा सिलेबस आहे. बेसिक फिजिक्स येणार आहे. फिजिक्स मध्ये काय? मोशन, लाईट वरचे प्रश्न. केमिस्ट्री येणार आहे, मॅटर, केमिकल रिएक्शन, बायोलॉजी, सेल, लाईफ प्रोसेस. कळालं? त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग मध्ये काय? सिरीज कंप्लिशन, म्हणजे नंबर्स दिलेले राहतात ते कंप्लीट करावं लागतात. कोडिंग अँड डिकोडिंग. कोडिंग अँड डिकोडिंग ए, बी, सी, त्याच्यामध्ये नंबर्स राहतात, डिकोड करावं लागतात. हे सगळे गोष्टी आपण शिकवतोय 6 ते 8 मध्ये. एनॉलॉजी, ऑड वन आउट, कालच टॉपिक झालेला आहे ऑड वन आउट. पॅटर्न रिकग्नायझेशन, व्हेन डायग्राम्स, बरोबर. इंग्लिशचं आहे. इंग्लिशचं काय? ग्रामर मध्ये काय? टेन्स, आर्टिकल्स, वोकॅब्युलरी, सिनोनिम्स, अँटोनिम म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी, सेंटेन्स फॉर्मेशन, वाक्य बनवणे, वाक्यप्रचार, रीडिंग कंप्रेशन. जनरल नॉलेज मध्ये करंट अफेअर, जे करंट मध्ये चालू आहेत. त्याच्यानंतर इंडियन हिस्ट्री अँड फ्रीडम स्ट्रगल, जो आपला फ्रीडम स्ट्रगल होता 1857 पासून तर 1947 पर्यंत, हे सगळं. जॉग्राफी, रिव्हर्स, कॅपिटल, सायन्स, फॅक्ट्स, या सगळ्या ज्या जनरल नॉलेजच्या गोष्टी आहेत ते येणार आहेत. आता तुम्हाला 50% तो सिलेबस आणि 50% हा सिलेबस व्यवस्थित कळालाय. त्याच्यानंतर आता बाकी काही इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहेत. हे सगळे इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचायची आहेत आणि तुमचा ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तोपर्यंत हे करा आणि आमच्या चॅनलवर संध्याकाळी 6 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत जे लेक्चर्स होत आहेत ते अटेंड करा. तुमचा चांगल्यात चांगला रिस्पॉन्स द्या आणि अजूनही काही अडचण असेल तर ग्रुपमध्ये लिंकवर जॉईन करायचं आहे आणि ग्रुपमध्ये ऍड व्हा. आणि काही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेले नसेल तिथे माझ्याशी संपर्क तुम्ही साधू शकतात. सर्वांना बेस्ट ऑफ लक. सर्वांनी अजून नवी कोणती एक्झाम तुम्हाला हवी आहे याची कमेंट बॉक्समध्ये काय करा, मला सांगा. त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन पुरेपूर भेटून जाईल. थँक्यू.